नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं. मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे वनरक्षक भरतीबद्दल. मित्रांनो, सप्टेंबरपर्यंत 2024 सप्टेंबरपर्यंत किती जागा रिक्त आहेत आणि कोणत्या वनवृत्तामध्ये किती वनरक्षक ह्या पदाच्या किती जागा रिक्त आहेत, सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो. आणि भरती कधीपर्यंत येऊ शकते ते पण तुम्हाला सांगणार आहे. आता बघा मित्रांनो, इथं बघू शकता तुम्ही वनवृत्ताद्वारे वनवृत्तानुसार इथं वेगवेगळ्या जागा दिलेल्या आहेत. वनरक्षकच्या कोणत्या वनवृत्तामध्ये किती जागा रिक्त आहेत तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो. आणि तुमच्या वनवृत्तानुसार तुम्हाला माहिती पडून जाईल की तुमच्या वनवृत्तामध्ये किती जागा वनरक्षक या पदाच्या रिक्त आहेत. तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो. नवीन असले तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूया. तर बघा मित्रांनो, हा जो RTI म्हणजेच माहिती अधिकार मित्रांनो, हा माहिती अधिकार एका व्यक्तीने टाकला होता. त्याचं नाव मी इथं सांगणार नाही, बघू शकता तुम्ही, ते पण मी हाईड केलेले आहेत. तर त्यांनी इथं बघा विषय बघू शकता तुम्ही. आणि मित्रांनो, हा जो माहिती अधिकार आहे तो 11 तारखेचा आहे, 11/12/2024. तुम्ही डेट बघू शकतात. रिसेंटली मित्रांनो नवीनच आहे, तर कोणताही फेक इथं माहिती देत नाहीये, बघू शकता तुम्ही. आणि मित्रांनो बघा, माहिती अधिकारचा विषय होता बघा, माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये माहिती मिळण्याबाबत. आता इथं त्या व्यक्तीचं नाव आहे, ते मी ब्ल्यू कलरमध्ये हाईड केलेलं आहे. तर बघा अशा प्रकारे. आणि विषय बघा मित्रांनो, डिसेंबर 2024 पर्यंत ठाणे, नागपूर, कोल्हापूर वनवृत्तामध्ये वनरक्षक गट क किती जागा रिक्त आहेत वनवृत्तावाईज. म्हणजेच मित्रांनो, याचा विषय म्हणजे ह्या व्यक्तीने माहिती अधिकार पाठवलाय मित्रांनो. त्यांचा जो विषय आहे त्याच्यामध्ये म्हणणं आहे डिसेंबर 2024 पर्यंत ठाणे, नागपूर, कोल्हापूर वनवृत्तामध्ये वनरक्षक ह्या गट क ह्या पदाच्या किती जागा रिक्त आहेत आणि ते पण वेगवेगळ्या वनवृत्तावाईज, म्हणजेच वेगवेगळ्या वनवृत्तानुसार किती जागा रिक्त आहेत त्यांचं माहिती इथं देण्यात यावी. अशा प्रकारे यांनी जो RTI जो माहिती का अधिकार आहे मित्रांनो ते सादर केला होता. आता तशा प्रकारे बघू शकता तुम्ही. आता खाल्यानंतर तुम्हाला जेवढे पण आपले वनवृत्त आहेत त्याच्यानुसार तुम्हाला माहिती दिसेल, जागा दिसेल, किती मंजूर झाले होते आणि किती सध्या रिक्त आहेत. तर बघा मित्रांनो, सर्वात पहिला जो वनवृत्त आहे चंद्रपूर वनवृत्त, त्याच्यामध्ये बघा गट क वनरक्षक इथं म्हटलेलं बघू शकता तुम्ही. मंजूर जागा जे आहेत मित्रांनो, सरळ सेवा 642 झाल्या होत्या. त्याच्यामधल्या इथं बघा एकूण मंजूर जागा 642 म्हटलेल्या आहेत. भरलेली पदे इथं त्याच्यामधल्या 596 जागा भरल्या गेलेल्या आहेत. आणि एकूण रिक्त जागा जे मित्रांनो ते 46 जागा आहेत. तुम्हाला चंद्रपूर वृत्तामध्ये 46 जागा तुम्हाला बघण्यात भेटतील. तसंच मित्रांनो, गडचिरोलीचं बघू शकता तुम्ही. गडचिरोलीचं इथं तुम्हाला 217 जागा रिक्त आहेत सध्या वनवृत्तामध्ये, गडचिरोली वनवृत्तामध्ये. तसंच नागपूरमध्ये बघू शकता तुम्ही. नागपूर ह्या वनवृत्तामध्ये 87 जागा इथं रिक्त आहेत वनरक्षक या पदाच्या. आणि सर्वात जास्त जी जागा आहेत मित्रांनो ते तुम्हाला बघा इथं ठाणे याच्यामध्ये दिसतील. पण नंतर बघा इथं अमरावतीचं दिलेलं बघा, अमरावतीमध्ये 267 जागा वनरक्षक या पदाच्या रिक्त आहेत. तसेच मग तुम्हाला यवतमाळमध्ये इथं 68 जागा दिसतील. प्रमोवन्समध्ये तुम्हाला 1 जागा इथं रिक्त दिसेल. तसंच तुम्हाला इथं पुणेमध्ये 16 जागा रिक्त दिसतील. आणि धुळे या वनवृत्तामध्ये 218 जागा रिक्त आहेत, बघू शकता तुम्ही. नाशिक या वनवृत्तामध्ये इथं 68 जागा रिक्त आहे मित्रांनो. सर्वात कमी जागा जे मित्रांनो ते इथं प्रमुवंश ह्या वनवृत्तामध्ये 1च जागा इथं वनरक्षक या पदाची रिक्त आहेत. तसेच तुम्ही औरंगाबाद म्हणजे इथं बघू शकता तुम्ही 50 जागा इथं वनरक्षक या पदाच्या रिक्त आहेत औरंगाबाद वनवृत्तामध्ये. आणि सर्वात जास्त जे जागा आहेत वनरक्षक या पदाच्या ते ठाणे वनवृत्तामध्ये बघू शकता तुम्ही. ठाणे वनवृत्त याच्यामध्ये तुम्हाला 291 जागा दिसतील, ते सध्या रिक्त आहे मित्रांनो. आणि कोल्हापूरमध्ये 29 जागा इथं सध्या रिक्त आहेत. तर मित्रांनो, एवढ्या जागा वनवृत्तामध्ये सध्या वेगवेगळ्या वनवृत्तामध्ये एवढ्या जागा इथं रिक्त आहेत. आणि तर टोटल विचार केला मित्रांनो जागांचा 1358 जागा इथं तुम्हाला बघण्यात भेटतील मित्रांनो. टोटल जागा इथं 1358 आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, हे जे जागा आहेत हे तुम्हाला इथं बघू शकता तुम्ही मित्रांनो. इथं म्हटलेलं आहेत बघा, राज्यातील एकूण मंजूर भरलेल्या व रिक्त पदे सप्टेंबर 2024 पर्यंतच्या अखेरचा मित्रांनो, सप्टेंबर 2024 पर्यंतचा माहिती अधिकारानुसार एवढ्या जागा सध्या वनवृत्तामध्ये वेगवेगळ्या वनवृत्तामध्ये इथं जागा रिक्त आहेत. आता त्याच्यामध्ये सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जोपर्यंत भरती येत नाही तोपर्यंत त्याच्या मागच्या सर्व महिन्यांच्या जागा याच्यामध्ये ऍड होतील. म्हणजेच तुमची जी भरती मित्रांनो ती तुम्हाला आता सध्या 1500+ तुम्हाला इथं बघण्यात भेटतील. सर्व जागा इथं याच्यामध्ये तुम्हाला ऍड होतील. तशा प्रकारे बघा संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे मित्रांनो. आणि हा जो माहिती अधिकार आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल. तिथं तुम्ही तुमच्या वनवृत्तानुसार तुमची जागा इथं चेक करू शकतात, किती जागा तुमच्या वनवृत्तामध्ये रिक्त आहेत. आता बघा मित्रांनो, जो प्रश्न आहे मित्रांनो, भरती कधी येईल. आता भरतीचा जर विचार केला मित्रांनो, तर भरती तुम्हाला जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला भरती बघण्यात येईल. तसेच याच्यासोबतच
वन सेवक ह्या पदाचीच पण भरती येणार आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये पण 12,000 प्लस जागा आहेत. त्याचा पण आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवर बनवलेला आहे. तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. अशा प्रकारे बघा संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाय तर व्हिडिओला नक्की लाईक करा. नवीन असले मित्रांनो तर आपल्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. मित्रांनो चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो जय हिंद.